वर्धा जिल्ह्यातील कानगाव मंडळाला पावसामुळे जोरदार फटका बसलाय। कानगाव मंडळात 107 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे। पावसामुळे शेतांना सध्या तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच पिकांचं नुकसान होणार आहे। अतिवृष्टीमुळे काही पूल खचलेले आहेत, काही घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आमदार राजेश बकाने यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांचं सांत्वन केलं, पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। वर्धा जिल्ह्याला सतत 2 दिवसाच्या अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आणि त्यामुळे शेत हे जलमय झालेले आहे। सध्या मी डवलापूर शिवारामध्ये आहे आणि दृश्यांमध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या जे सोयाबीनचं पीक आहे, सोयाबीनच्या पिकामध्ये चिखलासोबतच पाणी सुद्धा साचलेलं आहे। त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झाला आहे। एकतर सोयाबीनवर पहिले येलो मोजॅक तसेच चारकोल रॉट व विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यानंतर हे जे पीक आहे हे पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे शेतकरी कुठेतरी संकटात सापडलेला आहे। या भागाचे जे आमदार आहे राजेश बकाने यांनी शेताच्या बांधावर येत पाहणी केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार राजेश बकाने, भाऊ काय सांगाल? मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झालेला आहे। मागील 2 दिवसामध्ये देवळी पुलगाव विधानसभेमधील हिंगणघाट तालुक्यामध्ये जो भाग माझ्या विधानसभेमध्ये येतो, अलीपूर आणि कानगाव या भागातील अलमडोर असेल, चांदकी असेल आणि कानोली असेल, कात्री असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आल्यामुळे शेताचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये पहिलेच येलो मोजॅक, खोडकिडा आणि त्यातल्या त्यात अतिवृष्टी झाल्यामुळे साधारण 100 मिलीलीटरच्या वरती या ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद झालेली असल्यामुळे या भागामध्ये SDO साहेब असेल, तहसीलदार साहेब असेल, नायब तहसीलदार साहेब असेल, कृषीचे अधिकारी असतील, या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि या ठिकाणी लोकांना न्याय मिळाला पाहिजे, लोकांना याचा कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहे। दादा काय सांगाल? मोठ्या प्रमाणात पाऊस आला, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हो, मोठ्या ह्या बंधाऱ्यामुळे जास्त पाणी ओढण्यात येते, त्याच्यामुळे हे पूर्ण बुडण्यात जाते शेत। काय मागणी काय असणार आहे? मागणी आता हे तुम्ही आता फोटो जे काढले आहे, आता याच्यावरून तुम्ही आता अंदाज लावून पहा। एकूणच मोठ्या प्रमाणात शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे। आता सरकार यांच्या मागणीकडे कशा प्रकारे लक्ष देते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।